हॅलो, नमस्कार मंडळी. मी सॅम सफरनाम ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्या एपिसोडमध्ये स्वागत करतो. कशात मंडळी, बरे आहात ना? सो आजचा एपिसोड होणार आहे, हा लग्नाचा होणार आहे. सुगंधाचं आज लग्न आहे. सो आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून कशा पद्धतीने लग्न होतं हे पाहूया. त्या अगोदर मंडळी, तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही लाईक शेअर सबस्क्राईब केलं असेल आठवणीने करून ठेवा. त्याचबरोबर सॅम सफरनाम ब्लॉग इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. सो चला तर या एपिसोडला आपण सुरुवात करूया. आपण विरार वेस्टला उतरल्यानंतर वेस्टवरून अगदी 10 मिनिटाच्या अंतरावर हे हॉल आहे. या हॉलचं नाव आहे विष्णू प्रतिभा हॉल. गरमीमुळे थोडंसं घाम सुटलंय. चला आपण हॉलमध्ये जाऊन थोडीशी एसीची थंडगार हवा खाऊया. वरती आल्यानंतर मस्त थंडगार एसी लागते, त्याच्यामुळे छान वाटते. कारण सध्या माहोल आहे हा गरमीचा आहे. या हॉलमध्ये साधारण 500 ते 550 माणसं बसू शकतात, एवढी हॉलची कॅपॅसिटी आहे. आज जास्त माणसं येण्याची शक्यता आहे, कारण आज रविवार आहे आणि बरीचशी लोक आपली ही विरार नालासोपाऱ्यामध्ये राहतात. चला पुढे पाहूया. पुढे लग्नाच्या विधी चालू आहेत. देवो बालचूडामणि जनमंगल महेंद्रस्या प्राप्तदेव तवागमे ऋषभे सूयमानसे तथे भवतो. नमस्कार करून आलाय, सगळं झालं मग एवढंच कसं राहिलं. जनमंगल महेंद्रस्या. मग तू आईला ना, मग आई वडील कोण आहेत तुझे? करून आले. वर्गमूर्तये श्रीमन् महागणाधिपतये नमो नमः. इष्टदेवताभ्यो नमो नमः. कुलदेवताभ्यो नमो नमः. देव देव विद्यावरन्देव वरुणदेव लक्ष्मणदेव भेकस्मरामि लाभसेशां विहसेशां गुरुसेशां वरागया. गणनायकं जातये कौस्तवं नासागरे नवमोदिगङ्गरतले वेणोकरे कङ्कणं सर्वाङ्गे जळकतो पायी पैमाडो लग्न लागल्यानंतर आता हिंदू धर्माप्रमाणे आणि प्रथेप्रमाणे लग्नाच्या पुढच्या विधी चालू आहेत. लग्न झाल्यानंतर सगळ्यात भावूक क्षण असतो तो म्हणजे पाठवणीचा. प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला, काळजाच्या तुकड्याला अगदी मुलाप्रमाणे जपतात. ज्यावेळेस आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या घरी जातो, त्यावेळेस आई वडिलांचे अश्रू अनावर होतात. कारण आपण ज्याला लहानाचं मोठं केलं त्यांना दुसऱ्याच्या घरी पाठवणं म्हणजे आपण म्हणू शकतो एक काळजावर दगड ठेवून आपण आपल्या लेकीला पाठवत असतो.
त्यामुळे हा सगळ्यांसाठी क्षण भावूक असतो. असं म्हणतात, दिल्या घरी सुखी राहा. तसंच काहीसं प्रत्येक आई वडिलांचं म्हणणं असतं. चला तर मंडळी, आजचा एपिसोड आपण इकडेच थांबवूया. बाय बाय.